पोरगी नाचती लग्नात, डीजे पुढं चुम्मा दे गाण्याला, आणि तिच्याही पहा ती दरिद्री वरून म्हणती काय बाई गुड्डी ताल धरती. तुझी गुड्डी जाऊ एखादा गड्ड्या घेऊन पळून जाईन तो अकळ तुला. फटकावली पाहिजे धरून. 12वीला पहिल्या आलेल्या मुलीला 99.6 मार्क आहेत. क्वालिटी आहे का काय? आणि आपली गुड्डी 6 तास अभ्यास करते रोज. 42% मार्क पडले गुड्डीला. मग गुड्डी वाचिती काय? गुड्डीची आई. गुड्डीला म्हणलं का कपड्याला घाणा का स्टडी, भांडे घासूला स्टडी. अरे गुड्डीला सेपरेट खोली. आईनं म्हणायचं मोठ्यानं बोलू नका बरं, गुड्डी स्टडी करती. एक दिवस खोलीत राहिली, गुड्डी गेली. भूगोलाचा पेपर सुटला आणि पृथ्वीच फिरली, गुड्डीच गेली. महाराज हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. आठवड्यातून एकदा पोलीस गाडी कॉलेजवर आणावं लागते. कॉलेजचं वातावरण तुम्हाला वाटतं का योग्य राहिलंय? याला कारण ऐका, सगळेजण पुढारी बिडारी ऐका. 9वी पर्यंत परीक्षा नाही, म्हणजे नापास नाही. ते कार्ड कितीला गेलं? 10वीला 20 मार्क शाळेत आहे. ते कितीला गेलं? 11वी शाळा पुढाऱ्यांच्या असल्यामुळे बंद नापास करता येते नाही पोरं. कितीला गेलं? 12वीला 30 प्रयोग प्रॅक्टिकल आहे. हे उतटले का म्हणून नापास होत नाही. बापाला ते खात नाही आणि पुरीच्या आईला प्रेम नाही. मुलींचे मोबाईल जरा आठवड्यातून एकदा चेक करी जा. त्याच्या रिंगटोन तपासा, सिम तपासा. 3 सिम आहेत त्याच्यात. तुम्हाला एकच नंबर माहितीये, 2 नंबरांना घरात रेंज नाही. मुलीचे व्हॉट्सअप तपासा, त्याच्या रिंगटोन तपासा, व्हॉट्सअपचे मेसेज तपासा. आणि हे तपासायलाच पाहिजे, फटकावली पाहिजे पोरगीला. मुलीच्या मोबाईलमध्ये आपल्यासारखे नंबर नसतात, किसन पाटील, भिका पाटील. त्यांच्या ते खुणा असतात. महत्वाचं असेल तर 1 स्टार, त्याच्यापेक्षा महत्वाचा 2 स्टार, ज्याच्या बरोबर पडूनच जायचं 3 स्टार. हो, आणि मुलीचा मोबाईल घरात आवाज नाही देत, सज्जन आहे तो. सायलेंट असतो, सायलेंट. फक्त कण होतो घरात, कण. तिचा बाप म्हणला ती, मग तिच्याही म्हणती मला अंदाज आलताच बरं का. जाऊ द्या आता बसलेले माणसं, मी तुमच्या मुलासारखा आहे. हा तुम्हाला विनोद वाटतो? हा टाइमपास आहे? याला कुठंतरी बदल व्हायलाच. मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे, मुलगा मला आहे, मुलगा तुम्हाला. मी तुमच्यातलाच आहे ना, मी फक्त उभा तुम्ही बसेल. आज तुम्ही एक वाक्य सांगा, इंद्रिकडचं कीर्तन कधी महाराज म्हणून ऐकू नका. महाराज उलथू द्या मरू द्या. मी तुमचा मुलगा म्हणून सांगतो, हे आज सत्य, उद्या सत्य. आज आपल्या माणसाला आपण थोडंफार जर बोललं नाही, संपलं जग. जमिनीचे बाजार वाढले, बहिणीने भावावर दावा लावला. कोण राहिलं तुमचं? कोण राहिलं? कोण बोला. हे मित्र वाटतं तुमच्या मागायचे हिंडतात ना, हे फक्त तुम्ही पाजिता म्हणून हिंडत्या. पाजू नका, हे मौतीला सुद्धा येणार. लोक आहेत, उमेदवार फॉर्म भरायला अख्खं गाव, प्रचाराला अख्खं गाव. उमेदवार पडला, एकटा घरी आलाय, कार्यकर्तेच गायब झाली. जगाला काही घेणं नाही. मला गावठी भाषे सांगू, भुईमुगाच्या शेंगात दाण आहे तर त्याचा मुक्काम पोत्यात आहे. तुमचा खिस्सा गरम आहे तर हे जग आहे. आणि हे मित्र जे आहेत ना, हे फक्त तुमच्या इस्थितीला गिराईक लागेपर्यंत आहे. एकदा तुमची आखी इकली ना, ही नालायका मौतीला सुद्धा याला. जगाला काय घेणं नाही. महाराज सगळं राज अयोध्या रडत होती, मग कोणी म्हणलं का रामाला वनवासाला जाताना आम्ही जातो म्हणलं? उलटे फुसून द्यायला आले गावाच्या बाहेर. वा, आदर्श पोरगा आहे, जाय भाऊ. महाराज फक्त महाराज राम वनवासाला गेल्याचं दुःख फक्त 2च माणसाला झालं, एक कौशल्याला आणि एक दशरथाला. काय अयोध्येला दुःख झालं? तात्पुरती अयोध्या तेवढी म्हणली, बाबा सगळी रडली. मग बरं नाही गेले 5 जण सांग.
भामटेगिरी आहे. एखाद्याची बायको तो एखाद्या बाईचा नवरा तरुणपणात मरू द्या बरं, केवढं ना बोंबलं ती बाई. देवान तुझी रांडरण की झाली मेल्यानं मला का न्यालं, त्यांना काला न्यालं, मला काला ठुलं. मग आता माझ्या जगण्यात काय मजा राहिली, मी जगून तरी काय करू. नवरा मेला का नवरा जळत असताना ती आगी वडी 2-4 बाया तिला मागं वडी द्या. थोडी जाळा जवळ नाही, दिल्ली करा बरं, अशी दिल्ली करायची. ती चिंगाड घर गाठीन. ती म्हणे नको बाई, पप्याचा बाप माझ्या दिवसा सुद्धा सपना द्यायला लागला का. बामट्याची दुनिया येईल का सगळं. हे एखाद्याची बायको तरुणपणात मरू द्या, म्हणजे मरू नाही पण मरू द्या. बायको बायकोला जपा. बायको मिळणार नाही आता. आता लग्न न झालेले जे आहेत ना, तुम्ही आता नवर देऊ ना, तुम्ही तो नाच जवळजवळ सोडूनच द्या आता. माणसाच्या संसारात सुद्धा 3 वर्षात 3 वाक्य ऐका मिळतात. पण लग्नाचं पहिलं वर्ष आहो आहो ऐकलं का. पहिलं वर्ष एकदम नाजूक. ऐकलं का. दुसरं वर्ष ऐकू येतं का. तिसरं वर्ष फुटले का कान. 4थ्या वर्षी झाला दिंडी 3 एकरी आला आमच्या बोकाट. नाही 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 नाही. मग महिनाभर अगोदर विचारितो प्रस्थान कधी आहे. प्रस्थान आपण म्हणलं का ज्येष्ठात आहे, लांबलं काय नु. लांबलं नाही. नाही 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 नाही. ओवे माऊलीची जयाची आई का धड नाही, तयाचे परत्र पुशी काय. असं थोडं चालत का. कोणी उठायचं मला भागवत शिकायचं. तुझ्या बापाच पेंडे 4 महिने काशीला गेला भागवत शिकून आला. ज्या गावात कथा थुली तिथूनच रुक्मिणी घेऊन गेला. भागवत कथा नाही झाली पण सत्य कथा झाली. काय करता. झाकली 1.25 लाखाची. चला थोडं पुढं. वात शब्द संपून टाकू आता. कारण नसताना उकडून काढणं वात. आपण एक म्हणले त्याला दुसरं म्हणायचं. विसंवाद. माळ घाल टिकल का. घाल नको, घालू नको पण करू नको. शेतकऱ्याची बायको नोकरीवाल्याची बायको शेजारी बसल्या गप्पा हाणीत बसल्या. आणि एक शेजारची बाई आली तिला म्हणली आमचा 2 BHK फ्लॅट विकायचा आहे. आणि शेजारची म्हणली माझी 5 गुंठे जमीन विकायची. नोकरीवाल्याची बायको काय घेईल, म्हणजे पसंती कशाला देईल. फ्लॅटलाच देणार. तिला बुद्धीच तेवढी ना. तिला काय भेजा बिजा का काय. ती म्हणणार फ्लॅट घेऊ, गार्डन बनवू, एक टॉमी घेऊ. एक टॉमी तर आहेच. एका टॉमीला साखळी घेऊन एकाला बरमुडा घेऊ. दोन्ही टॉमी गार्डन मध्ये हिंडतील. बास डोळे भरून पाहू ह्याच देही याच डोळा. नोकरीवाल्याची म्हणेल एक म्हैस विकेल, शेतकऱ्याची म्हणेल एक म्हैस विकेल, माझा गळा रिकामा करेल, पण काळी आई घेईल का ती पुन्हा मिळणार नाही. नवऱ्यानं सांगितलं अगं दागिने तुझ्याकडून माझ्याकडून तुला परत होणार नाही, नाही झाले तरी चालतील, तोच दागिना आहे माझा. इतका फरक आहे. हे सर्व्हिस मधून रिटायर झालेली माणसं आहेत ना, तुम्ही आता बरेच असतील इथं, तुम्ही आता हे सगळं सोडून द्या पहिले कुठाने. जाऊ द्या, झालं ते झालं. तुम्ही आता कट्टर आमच्या टोळीचे मेंबर व्हा तर सुईचे राल. हे लटकवा आणि आमच्या टोळीत या. आता झालं ते. रविवार सोडा आता. हे रविवार बिवार हे सगळं एक वाक्य सांगा मला. कोणत्याही कर्माला हिशोब आहे, कोणत्याही कर्माला हिशोब आहे, आणि तो द्यावाच लागतो. आणि तुम्ही मी संसारी माणूस आहे, आपण संसारात किती जरी केलं ना महाराज, काय मागच्या अवलादीला गेला नाही, काय नाही. मुलगा डॉक्टर केलाय, सुनबाई डॉक्टर केली, पण सासऱ्याला गोळ्या घ्यायला पैसे नाहीत, आणि दोघे डॉक्टर आहेत. अशी किती कुटुंब नाहीत बोला. बरोबर. काय आपण करताना चांगलं करत असतो, पण ज्याचं त्याचं अपराध. एकाच वाक्यात सांगू तुम्हाला महिला मंडळ, एकाच वाक्यात. स्वतःच्या मुलीनं कधी जमिनीवर पाय ठेवला नव्हता. स्वतःची मुलगी सेवा करण्यासाठी दास्यात होत्या. जिचा स्पर्श कधी मातीला झाला नव्हता, ती मुलगी स्वयंवरामध्ये राजा दशरथाच्या मुलानं जिंकली. जनक राजा डोळे भरून पाहतोय माझ्या मुलीचं स्वयंवर झालं, पण दिवस फिरले महाराज. जी मुलगी राजाच्या मुलानं जिंकली आणि ती होतीच राजाची, तीच मुलगी वलकले नेसून वनवासाला निघली.
तीच मुलगी स्वतःचा बाप डोळे भरून पाहत आहे. जनक राजाच्या डोळ्याची कण सुद्धा ओली झाली नाही का जनक राजाच्या डोळ्यात तोंडातून शब्द सुद्धा निघाला नाही. माझी पोरगी जमिनीवर पाय न टेकवणारी तरी वनवासात निघली, जनक राजा शब्द सुद्धा बोलला नाही. आत्ताच जर एखादा जनक असता रामाचं कानपाट फोडून टाकलं असतं. नालाय का माया पोरीला दुसरा नवरा करून देतो 1.5 लाख दे. हा तू इतका पागल आहे मला काय माहित. बायको घेऊन वनवासात निघला तू माझी पोर नाही. पण जनक राजा का रडला नाही का बोलला नाही त्याचं उत्तर आहे का. माणसाच्या जीवनामध्ये प्रारब्ध बदलेल कधी बदलेल सांगता येत नाही. राजा जनक विचार करतोय यदा कदाचित माझ्या मुलीचं प्रारब्ध उत्तम होतं तोपर्यंत माझी मुलगी राजयोगात वाढली. उद्या जर माझ्या मुलीच्या आयुष्यात 14 वर्षे वनवास असेल तर मी तिचं प्रारब्ध बदलू शकत नाही. पण तिनं जर प्रारब्धामध्ये वनवास सहन केला आणि ती जर अजरा अमर होत असेल तर वनवास काढायला काय हरकत आहे. त्याची मुलगी अजरा अमर झाली. मला इतिहासात कायमचं नाव राहिलं. मी म्हणतो 2 वेळा मुलगा MPSC नापास झाला होऊ द्या, 3 वेळा होऊ द्या, मी म्हणतो 5 वेळा होऊ द्या, पण हे 5 झाल्यावर लाल दिवस कष्ट करायला काय हरकत आहे. काय हरकत काय. जर आपण नापास होऊ द्या ना, काय 2-3 विषय राहिले काय, एखादा विषय राहिला काय, पण तो जर ध्यास घेतला तर एक दिवस त्या गोष्टीत जय आहे. एक वाक्य लिहूनच ठेवा. इंद्रिकडचं वाक्य आहे. काल काय झालं आठवू नका, उद्या काय होईल याचा विचार करू नका. आज वाईट वागू नका, उद्या चांगलंच होईल. काल काय झालं धोका मरू द्या. कॉलेजला असताना आपल्याला प्रेयसीनं धोका दिला, देऊ दे ना. मग तिचं पोरग शाळेत जातं तरी तू तिच्यावर जळतो म्हणजे पागल आहे का तू. अरे सोडून दे मावळाटा शिर सलामत तो पगडी 50. हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं. हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं. आणि आपण इतके नादान नाही का एवढं चांगलं हृदय कोणाला द्यावं. मागचं उकरून काढू नका. आणि आपल्या लोकांना ती सवय लागली सोडून देते. आज चांगलं जगा उद्या चांगलंच होईल काय मध्ये. बस वाद संवाद विवाद विसंवाद 2 शब्द संपले. तिसरा एकाने बोलायचं ना अनेकाने ऐकायचं याचं नाव संवाद. म्हणून गीतेच्या शेवटच्या अध्यायातला शेवट शब्द आहे श्रीकृष्ण अर्जुन संवाद. श्रीकृष्णाचा आणि अर्जुनाचा संवाद. तसं आज काल्याला घेतलेला अभंग गवळ्यांचा आणि कृष्णाचा संवाद आहे. अभंगातला पहिला मुद्दा संपला. संवाद आज कीर्तनाला घेतलेली गवळण तुकोबरायांची कडवेचार आणि संवाद प्रकरणातील आहे. दुसरा मुद्दा कीर्तन ऐकणाऱ्यांना सूचना. कीर्तन ऐकणाऱ्यांना सूचना. कीर्तन सुरू झालंय. कीर्तनाला दरिद्रेवानी बसायचं नाही, तोंड सोडून मिळून द्यायचं नाही. ते आपल्याकडे चालत नाही. दाढीला हात लावून डोक्याला हात लावून गुडघे वर करा ते चालत नाही. लांब बसायचं, पहिल्या पंक्तीला जेवायचं, चांगला चप्पल जोड पाहायचा. पण ते कीर्तनाला आपल्या भामटेवानी बसायचं नाही. आणि आपल्या कीर्तनाला बसलो बोलावं लागतं. पटलं तर हा म्हणायचं, नाही पटलं तर नाही म्हणाय. राहू द्या नका काय करू नका. ते आता इकडं लय फिट बसले नका सरकू. तिसरा मुद्दा चिंता करायची नाही. तुम्ही बोलायचं मी बोलायचं दोघांनी मिळून करायचं. कीर्तन कटेवर हाते विटेवर पाहिजे. तो जगाचा बाप आहे त्याला त्याची काळजी. आपण हातानंच जटी करायची काही गरज नाही. देव ठेवील तोपर्यंत राहायचं. ज्या दिवशी किक बसेल त्या दिवशी जायचं.